नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला एक अपडेट देणार आहोत. ती अपडेट म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार. तर भावांनो, आता मागील 1 तारखेला बकासूर आपल्याला पळताना दिसायला होता, म्हणजेच काल. तर भावांनो, काल बकासूरची सेमीला हार झाली. तुम्हाला माहिती आहे, गाडी दबून पळत होती, तर त्यामुळे हार झाली. तर भावांनो, त्याच्या अगोदर 30 तारखेला पळाला आणि 30 तारखेच्या मैदानात गटालाच गाडी फॉल झाली, तिथे हार झाली. तर आता नक्की आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर कोणत्या मैदानात पळणार याची अपडेटकडे आपण नक्कीच लवकरच वळूया, कारण की सर्वांना आतुरता असतोय की बकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल. तर वळूया महत्त्वाच्या विषयाकडे, बकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसेल. आणि भावना, मी तुम्हाला अंदाजी पैरा देखील सांगतो. तर भावना, मला अंदाजी जसं पैरा समजलेला आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भावना, अंदाजी पैरा पण सांगणार आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, वार रविवार दिनांक 5/10/2025 रोजी भव्य दिवस ओपनचं मैदान पीरसाहेब यात्रा निमित्त व सुनील पिंटू शेठ पोरखड यांच्या वाढदिवस निमित्त आयोजित केलेलं भव्य दिवस ओपनचं मैदान संपन्न होणार आहे काटापूर येथे. तर भावनो, काटापूर येथे आपला बकासूर आपल्याला 100% पळताना दिसेल 5 तारखेला. आणि भावनो, इथे प्रथम क्रमांक असणार आहे 1,21,000 रुपये. आणि असेच बरेच इतर बक्षीस असणार आहेत. तर भावनो, या मैदानामध्ये आपला लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आपल्याला 100% पळताना दिसेल 5 तारखेला. तर बा, याच्यानंतर अपडेट म्हणजेच आपला बकासूरचा अंदाजी पैरा. तर तुम्हाला माहिती आहे, मागील 2 मैदानात बकासूरची सतत हार होत आहे आणि त्याचा नवीन पैरा असतोय बकासूरचा. परंतु आता आपला बकासूर आपल्याला टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. म्हणजेच जे आपल्याला जेव्हा ही जोडी पळालेली आहे तेव्हा गुलालाची मानकरी ठरलेली आहे असे म्हणावं लागेल. आणि भावांनो, ती जोडी आहे आपला सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर आणि पंचम हिंद केसरी सर्जा. तर भावांनो, पंचम हिंद केसरी सर्जा आणि बकासूर ही जोडी आपल्याला 5 तारखेला पळताना दिसण्याची जास्त शक्यता आहे. कारण भावांनो, आता लवकरच नियोजन होणार होते असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ही जोडी आपल्याला 5 तारखेला एखाद्या पळताना दिसू शकतो. धन्यवाद भावांनो, चॅनलला सबस्क्राईब करा.